कॅप राऊंड 2 मध्ये आता पुण्यामधलं आणखीन एक नवीन कॉलेज तुम्हाला दिसणार आहे। मग या कॉलेजबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। मग नक्की हे कॉलेज कुठल्या नंबरला तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचं आहे, किती पर्सेंटाईलवाल्या स्टुडंटनी हे कॉलेज टाकलं पाहिजे, या कॉलेजची लोकेशन असेल, या कॉलेजचं ॲटोनॉमस नॉन ॲटोनॉमस स्टेटस असेल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। याचबरोबरीने आणखी 5 कॉलेज नव्याने पुण्यामध्ये चालू झालेले आहेत। या 5ही कॉलेजबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, त्यांचे कट ऑफ वगैरे देखील फर्स्ट राऊंडचे आपण बघितलेले आहेत। आता हे जे नवीन कॉलेज ॲड होते कॅप राऊंड 2 मध्ये, हे नक्की कोणत्या विद्यार्थ्यांनी टाकावं आणि ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे त्यांना हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं। तर या कॉलेजचं नाव आहे झील कॉलेज। झील कॉलेज ऑलरेडी एक नरेमध्ये आहे, त्याच संस्थेचं हे कॉलेज आहे। तळेगाव दाभाडे आणि चाकण साईडला हे कॉलेज आता उघडलेलं आहे। हे कॉलेज एक ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि त्याचे ॲफिलिएशन SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत याचं ॲफिलिएशन आहे। म्हणजे नक्कीच हे चांगलं कॉलेज असणार आहे। पण आता हे नवीन स्टार्ट झाल्यामुळे याची प्लेसमेंट नाही आहे, काहीच नाही आहे, तिथं शिक्षक कसे आहेत किंवा कॅम्पस वगैरे या सगळ्या गोष्टींची अजून माहिती यायची बाकी आहे। आता या कॉलेजचा इंटेक किती आहे, इथे मॅनेजमेंटच्या सीट किती आहेत किंवा मायनॉरिटीच्या सीट किती आहे, TFWS आहे की नाही, त्याबद्दल आपण आता बघूया। या कॉलेजचा जो ॲड्रेस आहे तो म्हणजे तळेगाव चाकण रोड, इंदोरी, तालुका मावळ। आणि बाकी याचं जर आपण हे बघितलं म्हणजे बीटेक डिग्री हे कॉलेज ऑफर करत आहे। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर आपण आधी सांगितलेलं आहे आणि ॲटोनॉमस कॉलेज आहे। मायनॉरिटीच्या सीट्स इथे अजिबात नाही आहेत। आणि त्याचबरोबरीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, ENTC असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल आणि AIDS असेल, अशा 4 ब्रांच तुम्हाला इथे बघायला मिळतील। टोटल जर इंटेक बघितला तर 360 एवढा टोटल इंटेक आहे आणि प्रत्येक ब्रांचमध्ये TFWSची सीट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मॅनेजमेंटच्या सीट इथे नाही आहेत। त्यामुळे इथं तुम्हाला जे मॅनेजमेंटचे राऊंड असतील, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतील, तिथं तुम्हाला इथे पार्टिसिपेट करता येणार नाही। पण याचं ऑलरेडी कट ऑफ कमी असल्यामुळे तुम्हाला हे नक्कीच कॉलेज लागू शकतं। आता आम्ही या कॉलेजची वेबसाईट वगैरे बघण्याचा प्रयत्न केला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला। कॅम्पस वगैरे इथे दिसतंय, बऱ्यापैकी चांगला कॅम्पस आहे। पण वेबसाईटला जर आपण गेलो तर डायरेक्टली त्यांची जी नरे कॉलेजची वेबसाईट आहे तीच ओपन होते। त्यामुळे अजून काही एवढा प्रॉपर डेटा आपल्याला या कॉलेजचा मिळालेला नाही आहे। पण मग हे नक्की कॉलेज कोणी टाकावं, तर असे कोणी विद्यार्थी असतील जे तळेगाव किंवा त्या साईडचे असतील आणि एकदम कमी पर्सेंटाईल असतील, दुसरी कुठली ब्रांच पण नको आहे, तर मग त्यांनी हे कॉलेज प्रेफर केलं तर नक्कीच चांगलं आहे। कारण या कॉलेजचा कट ऑफ देखील यावर्षी कमी असणार आहे आणि ॲटोनॉमस कॉलेज असल्यामुळे पुढे त्याचा म्हणजे सिलेबस असेल किंवा सगळ्या पुढच्या गोष्टी अकॅडमिक्सच्या देखील तुम्हाला तिथे सोप्या जातील। जे विद्यार्थी 60% ते 30 पर्सेंटाईलपर्यंत आहेत आणि ज्यांना अजिबात कुठली अलॉटमेंट झालेलीच नाही आहे, तर तुम्ही हे कॉलेज नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये टाकलं पाहिजे। आणि ते खाली आता ते नक्की कुठं टाकायचं, तर यावर्षी 5 कॉलेज नव्याने स्टार्ट झाले आहेत पुण्यामध्ये, त्याची आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे। मग त्यातलं पहिलं कॉलेज आहे ते MES मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे कर्वेनगर इथलं कॉलेज आहे। मग त्याचबरोबरीने ज्ञानविलास असेल, विद्यानिकेतन असेल, यशोदा असेल आणि औद्योगिक शिक्षण मंडळ यांचं एक कॉलेज यावर्षी स्टार्ट झालेलं आहे। पण ह्या 5ही कॉलेजमध्ये एकही कॉलेज ॲटोनॉमस नाही आहे। आता ॲटोनॉमस नसल्यामुळे आणि हे जे झील कॉलेज आपण आता बघतोय हे ॲटोनॉमस असल्यामुळे आपण हे 5ही जे बाकीचे कॉलेज आहेत त्याच्यावर तुम्ही हे कॉलेज ठेवू शकता। जर तुम्हाला लोकेशनला प्रेफरन्स द्यायचा असेल तर मग MES मुकुंददास लोहिया हे जे कॉलेज आहे ते कर्वेनगरचं कॉलेज आहे, त्यामुळे तुम्ही हे कॉलेज देखील झील कॉलेजच्या वर ठेवू शकता। आणि जर तुम्हाला ॲटोनॉमस स्टेटस हवं असेल किंवा SPPU हीच युनिव्हर्सिटी हवी असेल आणि लोकेशन मॅटर करत नसेल तर मग झील कॉलेज तुम्ही या कॉलेजच्या देखील वर ठेवू शकता। आणि बाकीचे हे जे सगळे कॉलेज आहेत ते फार लांब लांब आहेत पुण्यापासून, बऱ्यापैकी काही तळेगाव साईडचेच आहेत आणि जे लखेवाडी वगैरे आहे ते एकदमच लांब आहे। अशा सगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। तिथे तुम्हाला सगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स लवकर मिळतील। पुढे देखील स्पॉट राऊंड असतील, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतील, तेव्हा देखील फार अलर्ट राहणं महत्त्वाचं असतं आणि तेव्हा देखील तुम्हाला या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची हेल्प होईल। त्यामुळे तिथे जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।